की मी नगर विकास मंत्री आहे आणि त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका, मी निधी कमी पडू देणार नाही, असं त्यांनी विधान केलं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राज्यातली प्रत्येक फाईल, प्रत्येक डिपार्टमेंटची त्याची शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची असते. त्यांच्याच सहीने कोणाला निधी द्यायचं, कोणाला ती यादी नक्की करायचं, हे सगळ्याच सगळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याच सहीने सगळे निर्णय होतात. काल आदरणीय अजितदादांनी कुठल्या तरी सभेमध्ये जाहीर सांगून टाकलंय की मी अर्थमंत्री असलो तरी निधी बाबतीचे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतात. आणि म्हणून अगर या महाराष्ट्रात सब कुछ अगर देवाभाऊ असेल तर मग दुसऱ्याकडे मतदान करण्याचं कारणच काय, याचा विचार करावा. हा माणुसकीच्या चौकटीच्या बाहेरचा विषय आहे. त्यांच्या पूर्ण प्रवासामध्ये राजघराण्यांनी त्यांना केलेली मदत, त्यांना दिलेला पाठिंबा, विकास जरी जेव्हा जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हे राजघराणे त्यांच्या बरोबर उभं राहिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं दीपक केसरकरजींनी हे विचार करावा की 2 तारीख ही जाऊन 3 तारीख कधीतरी उजळेल. परत एकदा हे राजघराणे आपल्यासाठी सेवेसाठी नेहमी तिथेच असेल. आणि म्हणून आज पण वेळ गेलेली नाही. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची संधी आहे. दीपक केसरकर साहेबांनी राजघराण्या म्हणजे आमच्या श्रद्धाताईंना बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा अशी शेवटच्या वेळी त्यांना विनंती करतो. म्हणजे कोण, त्यांनी नावं घ्यावी. लँड माफिया म्हणजे नेमकं कोण, त्यांनी नावं घेतलं तर त्याच्यावर आम्ही बोलू शकतो. जो बाण आमच्याकडे येतच नसेल त्याच्यावर आम्ही उत्तर का देऊ. तुमच्याकडे अवैध धंद्यावाल्यांच्या कारवाई करता आणि इथे उमेदवारी देताना मात्र अवैध धंदेवाले कोणाला दिली आहे? कोणालाही दिलेले नाहीये. चुकीच्या पद्धतीने कोणालाही केसमध्ये गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेले आहे. आमच्या देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं. नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही, पुरावे द्यायला लागतात. आणि मी पालकमंत्री आहे ना, मी असताना कोणाची हिंमत या सगळ्या गोष्टी करण्याची. मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे. माझ्या असं त्यांनी विधान केसरकरने केले. युवराज नारायण तुम्हाला की एकंदरीत जर ह्या मोठीकडे केस दाखल केली तर ही उमेदवारी लढवता कामा नये होती, त्यांनी तात्काळ जाहीर करावं की मी ही केस मागे घेणार किंवा मी निवडणूक. अहो, उद्या अगर आमच्या श्रद्धाताई लोकांच्या आशीर्वादामुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष झाल्या तर केसमध्ये मदत नाही करणार का? अरे सकारात्मक पद्धतीने बघा ना. दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागले मला आता कळतच नाही. पॉझिटिव्ह नेहमी श्रद्धा आणि सबुरी बद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब, नेहमी चष्म्यात नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत? त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे. राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली, मग लखमराजेजी असतील, आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेसमुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर तो सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का? विचार करा ना. एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असा कसा चुकीचा बॉल खेळू शकतो हे मला आतापर्यंत कळलं नाही. मी त्यांना धुरंधर समजायचो. उलट त्यांनी समजलं, त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असताना त्यांना ही संधी सोन्यासारखी वाटली असती की नाही, श्रद्धाताई उद्या निवडून गेल्या, चला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ. त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद जरा आवर्जून बघा किंवा त्यांना क्लिप पाठवा. अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलट ते हेही बोलले की आम्ही केसरकरजींना पण बरोबर घेऊ. एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळ्यांना लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये एवढी विनंती त्यांना. तुम्ही असं म्हटलेलं होतं केसरकर आम्हाला साथ आहे, ते आताच तुम्ही म्हणतात दीपक केसरकर आपल्यासोबत आहे. अंडरग्राऊंड सपोर्ट आहे का दीपक केसरकर? ते तुम्हाला उद्या कळेल ना. चुकून अगर त्यांना कमळसाठी अगर मतदान मागताना पाहिलं उद्या तर आश्चर्य वाटायचं ना. तुमचे कॅमेरा फक्त ऑन ठेवा, माझा काही विषय नाहीये. ते तुमच्या चातुर्यावर आहे, तुम्ही कसं शोधता मला माहिती आहे. म्हणून तर मी अंदर की बात सांगितली ना. आता अंदर की बात शोधण्याचं काम पत्रकार मित्रांचं आहे, तुमचं काम मी कशाला हलकं करू. दुसरा एक विषय की माहिती मिळाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. या सगळ्या गडबडी सगळे प्रश्न सुटतील जेव्हा एक राजघराण्यातली व्यक्ती त्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पहिली नागरिक म्हणून अगर तिथे श्रद्धाताई बसल्या तर मी तुम्हाला बोलतो सगळ्यात प्रश्न सुटतील. कोणालाही कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची गरज भासणार नाही.
अतिशय सकारात्मक पद्धतीने सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीला पुढची 5 वर्ष अतिशय विकासात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करू. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आमचे आज सकाळी तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ ऐकलाय. श्रद्धाताईंना त्यांनी सपोर्ट आणि आशीर्वाद आणि पाठिंबा दिलेला आहे. अहो, मुख्यमंत्री एक बाजूला बोलतायत, प्रधानमंत्रींचा पक्ष आहे, पालकमंत्री एका बाजूला आहे, खासदार राणे साहेब आमच्या बाजूला आहेत, रवी चव्हाण साहेब बाजूने आहे. एवढी ताकद बाजूला असताना कुठला प्रश्न आता प्रलंबित राहणार? उलट चांगली सुवर्ण संधी आहे. अशी ऑफर तुमच्या सावंतवाडीच्या मार्केटमध्ये पण भेटत नाही. साहेब जो उत्स्फूर्त प्रतिसाद सब जगह कमल आणि ओनली कमल, साहेब, ओनली कमल, दुसरं काहीच नाही. काल उपमुख्यमंत्री साहेबांनी दादांची भेट घेतलेली आहे मालवणमध्ये जाऊन. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? मी राजकारणाच्या पलीकडे राजकारणाचा चष्मा मी थोडा बाजूला ठेवतो, टेबलावर ठेवतो आणि मी हे पाहतो की आमच्या महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, बाळासाहेब ठाकरे पासून साहेबांपासून आतापर्यंत हे नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासणाऱ्यापैकी आमचा महाराष्ट्र राहिलेला आहे. आणि म्हणून त्याच संबंधासाठी, त्याच राजकीय दृष्टिकोनातून, प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काल भेटलेले आहेत. साहेब, पैसे केसरकरांनी लोकांना आव्हान केलं म्हणजे केसरकर साहेब बोलतायत काय कोण पैसे वाटतायत? अरे, चुकीची बाब आहे. असे काय त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांनी द्यावा. राज्य निवडणूक आयोगाकडे दिलं पाहिजे. म्हणजे स्वतः एक माजी मंत्री आपले स्थानिक आमदार स्वीकारतात, ते पैसे वाटतायत, हे अतिशय गंभीर बाब आहे. मी पोलिसांना त्यांचं वक्तव्य तपासायला सांगेन.